दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. सातारा जवळचं एक छोटंसं गाव. गाव शांत होतं. दिवसभर शेती, बैल, शेताच्या बांधावर बसलेली माणसं. पण त्या गावात एक गोष्ट हलक्या आवाजात बोलायची. रात्री कोणीतरी छपरावर चालतं. पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येतो, पण छपरावर कोणीच नसतं. त्या गावात संदीप जाधव नावाचा माणूस राहत होता. वय साधारण 35. संदीप शहरात काम करायचा, पण वडिलांच्या मृत्यूनंतर तो पुन्हा गावात परत आला. त्यांचं घर गावाच्या शेवटी होतं. जुनं मातीचं घर, लाकडी दरवाजे आणि लाल कौलांचं छप्पर. घराभोवती झाडं होती. रात्री तिथे जास्तच अंधार असायचा. संदीप गावात आल्यावर काही दिवस सर्व ठीक होतं. पण एके रात्री सुमारे 2:40 वाजता संदीप अचानक जागा झाला. कारण त्याला एक आवाज ऐकू आला. जणू कोणीतरी वर चालत होतं. तो काही क्षण शांत पडून राहिला. कदाचित एखादा मांजर असेल असा त्याने विचार केला. पण आवाज पुन्हा आला, यावेळी स्पष्ट, जणू माणसाचे पाय. संदीप उठून बसला. त्याने कान लावून ऐकलं. आवाज आता छपरावरून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरत होता. जणू कोणीतरी हळूहळू चालत होतं. संदीप उठला, दार उघडलं आणि बाहेर अंगणात आला. त्याने वर छपराकडे पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तो पुन्हा आत आला. कदाचित मांजर असेल, तो स्वतःला म्हणाला. पण तो पुन्हा झोपायला गेला इतक्यात आवाज पुन्हा आला, यावेळी अगदी त्याच्या डोक्यावर. संदीपचा श्वास वेगाने चालू झाला. तो हळू आवाजात म्हणाला, कोण आहे? पण अर्थातच कोणतंच उत्तर नव्हतं. पावलांचा आवाज काही सेकंद थांबला. घरात पुन्हा शांतता झाली. संदीपला वाटलं कदाचित आवाज बंद झाला. पण अचानक छपरावरून एक मोठा आवाज आला, धाडकन, जणू कोणीतरी उडी मारली. संदीप घाबरून दाराकडे धावला. तो बाहेर पडला आणि टॉर्चने छप्पर उजवलं. पण तिथे अजूनही कोणीच नव्हतं. त्या रात्री संदीपला पुन्हा झोप आली नाही. सकाळ झाली. तो अंगणात बसून चहा पित होता. तेव्हा तिथे शेजारीन रमा काकू आली. तिने विचारलं, काल रात्री आवाज ऐकू आला का? संदीप थोडा चकित झाला. कुठला आवाज? रमा काकू काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, छपरावर चालणाऱ्या पावलांचा. संदीपच्या हातातील कप थरथरला. तुम्हालाही ऐकू येतो का? रमा काकूच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती. ती म्हणाली, इथे नवीन लोकांना तो आवाज नेहमी पहिल्या काही दिवसात ऐकू येतो. संदीप गोंधळला. म्हणजे? रमा काकूने हळू आवाजात सांगितलं, जोपर्यंत तो आवाज फक्त छपरावर चालतो तोपर्यंत ठीक आहे. संदीपच्या छातीत धडधड वाढली. आणि नंतर रमा काकूने त्याच्याकडे पाहिलं आणि खूप हळू आवाजात म्हणाली, एक दिवस ते पाय छपरावर चालणं थांबवतात आणि मग ते घराच्या आत चालायला लागतात. ते ऐकून संदीपच्या अंगावर काटा आला. कारण त्या क्षणी त्याला एक गोष्ट अचानक आठवली. काल रात्री छपरावरचे पावलांचे आवाज थांबले होते आणि त्यानंतर त्याला काही सेकंद घराच्या आतूनही एक हलका आवाज ऐकू आला होता. त्या सकाळी रमा काकू गेल्यावर संदीप बराच वेळ अंगणात बसून राहिला. त्याच्या मनात सतत एकच प्रश्न फिरत होता, काल रात्री छपरावर खरंच कोणी चालत होतं? गावातली माणसं थोडी अंधश्रद्धाळू असतात असं त्याचा नेहमी विचार होता. पण काल रात्री त्याने स्वतः तो आवाज ऐकला होता. तो काही भ्रम नव्हता. दिवसभर संदीप स्वतःला कामात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत होता. शेतात जाऊन आला, घराची साफसफाई केली, पण त्याचे लक्ष सतत छपराकडे जात होतं. कधी कधी त्याला वाटायचं कदाचित खरंच एखादा प्राणी असेल, मांजर किंवा घुबड. पण मग त्याला कालचा आवाज आठवायचा. तो आवाज खूप स्पष्ट होता, जणू माणूस चालतो तसं. संध्याकाळ झाली. गावात पुन्हा शांतता पसरली. संदीपने लवकर जेवण केलं.
पण त्या रात्री त्याला झोपायची भीती वाटत होती, कारण त्याला माहीत होतं तो आवाज पुन्हा येणार. रात्री सुमारे 2:30 वाजले असतील. संदीप अजूनही जागाच होता. घरात पूर्ण शांतता. आणि मग तो आवाज पुन्हा आला. संदीपचा श्वास थांबला. तो आवाज पुन्हा छपरावरून चालत होता. यावेळी मात्र आवाज हळू नव्हता, तो स्पष्ट होता. जणू कोणीतरी जाणीवपूर्वक चालत होतं. संदीप हळूच उठला. तो खिडकीजवळ गेला आणि वर छपराकडे पाहिलं, पण अंधारामुळे काहीच दिसत नव्हतं. फक्त पावसाने ओले झालेले कौल आणि काळं आकाश. पावलांचा आवाज आता घराच्या दुसऱ्या बाजूला गेला. मग परत जणू कोणीतरी छपरावर फेऱ्या मारत होतं. संदीपच्या मनात अचानक एक विचित्र विचार आला. जर ते प्राणी नसेल तर मग? तो हळूच बाहेर अंगणात आला. टॉर्च घेतली आणि छपरावर प्रकाश टाकला. संपूर्ण छप्पर उजळलं, पण तिथे अजूनही कोणीच नव्हतं. संदीप परत आत यायला वळला आणि तेव्हाच त्याला काहीतरी दिसलं. मातीमध्ये, घराच्या भिंतीजवळ ओले पावलांचे ठसे. संदीपचा घसा कोरडा पडला, कारण ते ठसे छपरावरून खाली आलेले दिसत होते. जणू कोणीतरी वरून उतरलं होतं. संदीप हळूहळू त्या ठशांकडे गेला. ते ठसे स्पष्ट होते, माणसाच्या पायांसारखे. पण एक विचित्र गोष्ट होती, त्या पावलांमध्ये बोटं उलटी होती, जणू पाय मागे वळलेले होते. संदीपच्या अंगणातून थंडीची लहर गेली. तो हळूहळू मागे सरकला. तेवढ्यात घराच्या आतून एक आवाज आला. संदीपचे डोळे मोठे झाले, कारण तो आवाज छपरावरून नव्हता. तो आवाज घराच्या आतून आला होता. संदीप हळूच दाराजवळ गेला. घरात अंधार होता. त्याने टॉर्चचा प्रकाश आत टाकला. सगळं शांत होतं. पण अचानक घराच्या मागच्या खोलीतून पावलांचा आवाज आला. संदीप तिजून उभा राहिला, कारण आता त्याला स्पष्ट समजलं होतं, ते पाय छपरावरून खाली उतरले होते आणि आता ते घराच्या आत चालत होते. संदीप काही क्षण दारातच तिजून उभा राहिला. घराच्या मागच्या खोलीतून पुन्हा आवाज आला. जणू कोणीतरी हळूहळू चालत होतं. संदीपने टॉर्च घट्ट पकडली आणि हळूहळू त्या खोलीकडे चालायला लागला. त्याच्या प्रत्येक पावलांसोबत हृदय जोरात धडधडत होतं. तो खोलीच्या दरवाजापाशी आला. आत पूर्ण अंधार होता. संदीपने टॉर्चचा प्रकाश आत टाकला. खोली रिकामी होती. कोणी दिसत नव्हतं. संदीपने सुटकेचा श्वास घेतला. कदाचित तो भ्रम असेल, असा त्याने विचार केला. पण तेवढ्यात त्याच्या मागून आवाज आला. संदीप पटकन मागे वळला. टॉर्चचा प्रकाश भिंतीवर पडला आणि त्याच्या हातातून टॉर्च जवळजवळ खाली पडली, कारण त्याने जे पाहिलं ते शक्यच नव्हतं. घराच्या भिंतीवर एक सावली चालत होती. जणू कोणीतरी भिंतीवर उलट चालत होतं. पाय वरच्या बाजूला, डोकं खाली. ते पाय हळूहळू भिंतीवरून छपराकडे चढत होते. आवाज पुन्हा आला. संदीप भीतीने मागे सरकला. अचानक सगळं शांत झालं. सावली गायब झाली. आवाज बंद झाला. घरात पुन्हा पूर्ण शांतता पसरली. संदीप बराच वेळ तिथे उभा राहिला. मग हळूहळू तो परत आपल्या खोलीत गेला. त्या रात्री त्याला झोपच आली नाही. सकाळ झाली. सूर्य उगवला. सगळं नेहमीसारखं वाटत होतं, जणू काल काहीच घडलं नव्हतं. संदीपने स्वतःला समजावलं, कदाचित भीतीमुळे त्याला भास झाला असेल. पण दुपारी गावात एक विचित्र गोष्ट घडली. रमा काकू अचानक गावात त्याच्या घरी आल्या. ती घाबरलेली होती. ती म्हणाली, काल रात्री तुझ्या घरातून पावलांचे आवाज येत होते का? संदीप थोडा गोंधळला. हो, पण तुम्हाला कसं कळलं? रमा काकूने थरथरत्या आवाजात सांगितलं, कारण काल रात्री ते पाय तुझ्या छपरावर नव्हते. संदीपच्या अंगावर काटा आला. म्हणजे? रमा काकू हळू आवाजात म्हणाल्या, काल रात्री जे पाय आमच्या छपरावर चालत होते. संदीप काही क्षण शांत राहिला. मग त्याच्या डोक्यात अचानक एक आठवण चमकली. काल रात्री. तो आवाज थांबण्याआधी त्याने एक गोष्ट पाहिली. ती सावली भिंतीवरून वर चढून छपरावरून बाहेर गेली होती. त्या दिवसानंतर संदीपच्या घरावर पावलांचा आवाज पुन्हा कधीच ऐकू आला नाही. गावातही काही दिवस शांतता होती. लोकांना वाटलं ती गोष्ट संपली. पण काही आठवड्यांनी
गावाच्या दुसऱ्या टोकाला एक नवीन कुटुंब राहायला आलं होतं. त्यांनी जुनं घर विकत घेतलं होतं. पहिल्याच रात्री त्या घरातला माणूस अचानक जागा झाला, कारण त्याला एक आवाज ऐकू आला. जणू कोणीतरी छपरावर चालत होतं. तो घाबरून उठला आणि हळू आवाजात स्वतःलाच म्हणाला, कदाचित मांजर असेल. पण त्याला अजून माहीत नव्हतं की त्या रात्री छपरावर चालणारे पाय त्याचं घर निवडून आले होते. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.